नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना 22 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. 22 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर, सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर. बघा, आज 5 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आज 5 विभागात पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता 5 विभाग कोणते आहेत, यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते पण आपण पाहणार आहोत. 5 विभाग सांगतोय, जिल्हे नाही. 5 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता ह्यामध्ये वेगवेगळे जिल्हे येतात, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे आजपासून त्या ठिकाणी वाटप होणार आहे. कोणकोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. तुमचा पण जिल्हा यामध्ये आहे का ते पण तुम्हाला समजणार आहे. 22 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. जानेवारीचा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहत होते, जानेवारीच्या हप्त्याची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर ते पैसे आता वाटप ह्या ठिकाणी सुरू होणार आहे. आज 5 जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी पैसे येणार आहेत. तर कोणकोणत्या महिलांना पैसे येतील, किती रुपये येतील? बघा, 9,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 6,000 रुपये पण वाटप होणार आहेत. 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना, ते पण आपण पाहणार आहोत. आज ठीक 4 वाजल्यापासून. बघा, ठीक नेहमीच 4 वाजल्यापासून तुम्हाला पैसे येत असतात, तर आज पण तुम्हाला 4 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारीचा हा हप्ता असणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे आणि सर्व महिलांना विनंती पण आहे. सर्वांनी व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचं आहे. महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. तर बघा, 22 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आज 5 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे, 5 विभागांमध्ये कोणते जिल्हे येतात त्याची आपण ह्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत त्याची आपण माहिती पाहणार आहोत. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकतो. बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. सर्वात फेमस योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात फेमस योजना, सुपरहिट योजना, लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना ठरलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1,500 रुपये दिले जातात. बघा, 1,500 रुपयेच तुम्हाला मिळतात आता सध्या. यामध्ये लवकरच 600 रुपयांची वाढ होणार आहे. 1,500मध्ये 600ची वाढ होऊन 2,100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. आता त्या संदर्भाची माहिती पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2,100 रुपये पाहिजेत. बघा, जोपर्यंत तुम्ही 2,100 रुपयांची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी सरकारकडे लावून धरत नाही, तोपर्यंत 2,100 रुपये तुमचे होणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2,100 रुपयांची मागणी सरकारकडे लावून धरायचे. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. सर्वांनी 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. पुढे बघा, या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. कोणालाही दिले जात नाही, थेट तुमच्या खात्यात जमा केले जातात. तर या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता, बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, जानेवारी महिन्याचा हप्ता, हा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. लक्षात घ्या, जमा केला जाणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता. तर आता हा हप्ता तुमचा केव्हा जमा होईल त्याची पण माहिती पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात आज येणार आहे ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर पुढे पहा, 72 तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. बघा, या ठिकाणी 72 तासांचा कालावधी दिलेला आहे, 72 तास सांगितले. आता 72 तास का सांगितले, तर हळूहळू पैसे जमा होत असतात. म्हणजेच काय, तर पैसे जमा व्हायला 3 ते 4 दिवस लागतात. 2,46,00,000 महिलांना पैसे वाटप करायचे आहेत. 2,46,00,000 महिलांना पैसे वाटप करायचे आहेत. त्यामुळे 3 ते 4 दिवस लागत असतात. 3 ते 4 दिवस लागतात आणि त्यामुळे या ठिकाणी 72 तासांनंतर सर्व महिलांना पैसे मिळून जातील. सर्वच्या सर्व महिलांना 72 तासानंतर हे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. ठीक आहे. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजनेचं जानेवारीचा जो हप्ता आहे तो 26 जानेवारीच्या रोजी जमा होणार आहे. बघा, 26 जानेवारीच्या आधीच जमा होणार आहे. 26 जानेवारी कधी आहे, तर आपण जर पाहिलं तर आता 4 दिवस राहिलेले आहेत 26 जानेवारीला. आज 22 जानेवारी आहे. 22 जानेवारी असल्यामुळे आजपासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आज किती वाजल्यापासून पैसे जमा होतील, तर बघा, आज 4 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. सर्व महिलांना SMS येऊन जातील. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, तर सर्वात अगोदर बघा, सर्व महिलांनी लक्षात घ्या, काळजीपूर्वक पहा. बघा, सर्वात अगोदर पुण्यामध्ये येतील पैसे. पुणे, नंतर नगर, अहिल्यानगरला येतील. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठाणे,
अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी येणार आहेत. सर्वात अगोदर पुण्यामध्ये जास्त महिलांचे अर्ज आहेत, जास्त याद्या आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर पुण्यामध्ये, नंतर अहिल्यानगर आणि मग ठाणे, आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रात सगळीकडे वाटप होतील. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अशा पद्धतीने सर्वच्या सर्व महाराष्ट्रात त्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहेत. तर सर्वात अगोदर जे पैसे ते त्या ठिकाणी पुणे या जिल्ह्यात वाटप होतील, त्यानंतर अहिल्यानगर आणि त्यानंतर ठाणे, अशा पद्धतीने पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वच्या सर्व महिलांना मिळून जातील. फक्त त्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच बघा 26 जानेवारीच्या आधीच पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे 4 दिवसात तुम्हाला या ठिकाणी उरलेले, बघा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी 4 दिवस उरले, 4 दिवस उरलेले. फक्त 4 दिवसात सर्व महिलांना पैसे वाटप करायचे, त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा लवकरच तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आलेला आहे का? सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का? पटापट सर्वांनी सांगा. बघा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दिलेला आहे, तर डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळाला का ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटच्या आठवड्यात तुम्हाला डिसेंबरचा हप्ता दिला होता, त्या पद्धतीनेच त्यानंतर आता जानेवारीत देखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत. बघा जानेवारीमध्ये पण तुम्हाला शेवटच्या आठवड्यातच पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. शेवटचा आठवडा आता त्या ठिकाणी सुरू होईल आणि यामध्येच तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. आजपासूनच ज्या ठिकाणी मी जे काही तुम्हाला जिल्हे सांगितलेले, जसं की पुणे आहे, अहिल्यानगर आहे, नंतर ठाणे आहे, अशा पद्धतीने हे एक एक करून जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पैसे त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. अशा पद्धतीने वाटप सुरू होईल. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या. अनेक अपडेट समोर येतात, दररोज नवीन अपडेट येतात. त्यामुळे सर्वांनी दररोज व्हिडिओ पहा, दररोज नवीन अपडेट येतात लाडकी बहीण योजनेच्या. दररोज अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचीही सांगण्यात येत होते. बघा ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होतं. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल असंही सांगितलं जात होतं. बघा ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल असंही सांगितलं जात होतं. मात्र याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे. बघा अपात्र ज्या महिला आहेत त्यांच्यावर कारवाई वगैरे होणार नाही आहे, परंतु त्यांचे पैसे जे ते बंद होणार आहेत, पैसे बंद होणार आहेत. त्यामध्ये काय अटी आहेत? अटी काय तर तुमचं 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असायला पाहिजे, तुमच्याकडे कार नसायला पाहिजे, एका घरातून 3 ते 4 महिलांनी लाभ घेतला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, तुमच्याकडे कार आहे का, ते पण तुम्हाला सांगायचं आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता त्या ठिकाणी लिहून पाठवायचे. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत 4,000पेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघार घेतले. बघा आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये 4,000पेक्षा जास्त 4,500 महिलांनी अर्ज केलेले आहेत. 4,500 महिलांनी अर्ज केलेले आहेत. आमचे त्या ठिकाणी अर्ज जे ते माघारी द्यावेत म्हणून आमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात यावा म्हणून 4,500 महिलांनी जानेवारीमध्ये अर्ज केलेले आहेत. अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या. बघा अपात्र असूनही त्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या आणि यामध्ये या संख्येमध्ये वाढ पण होणार आहे, कारण भरपूर अशा महिला आहेत ज्या महिला अपात्र असून पण लाभ घेतात. तुमच्या शेजारी असेल कोणी ज्यांच्याकडे कार आहे, घराची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांच्या घरामध्ये एक महिला 3-3, 4-4 एका घरात 3-3, 4-4 महिला लाभ घेतात असं पण आपण पाहिलं असेल. त्यामुळे त्या महिलांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी आता बंद होणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले. बघा 4,500 महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतलेले आहेत आणि आमचा लाभ बंद करावा असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. आता पुढे पहा, बघा 2100 रुपये कधीपासून मिळतील? तर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये जे आहेत ते 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. तर बघा तुम्हाला पण 2100 रुपये पाहिजे असतील, ज्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. याबाबत महिला प्रश्न विचारत आहे. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती, मात्र याबाबत कोणतीही शिफारस बाल्य कल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तरी 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. आता बघा 2100 रुपये करण्यासाठी अगोदर महिलांची मागणी महत्त्वाची, त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. आणि अर्थसंकल्पात जर तरतूद झाली तर त्याची अपडेट पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचे आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.